पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणच्या राष्ट्रपतींमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। युद्धात भारतीयांचा बळी जात असल्याने मोदी चिंतेत आहे। युद्धामुळे तेल टँकरवर हल्ला करण्यात आला, ज्यामध्ये 2 भारतीय ठार झाले, एक बेपत्ता असल्याची माहिती आहे। तर या दरम्यान पंतप्रधान मोदी नेमका काय म्हणाले पाहूयात। भारत शांततेचा पुरस्कर्ता देश आहे। भारतीयांच्या सुरक्षेसाठी आम्ही चिंतेत आहोत। इराणच्या नुकसानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करतो। इंधनाची वाहतूक अखंड राहावी यासाठी प्राधान्य द्यायला हवं। तुमच्या देशात लवकरात नांदावी हीच इच्छा। या संदर्भात निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी फोनवरून काय प्रतिक्रिया दिली पाहूया। असं आहे की हे युद्ध जे आहे या युद्धामध्ये आपले भारतीय इराणमध्ये सुद्धा आहेत, भारतीय आखाती देशात सुद्धा आहेत। तर त्यांच्याशी बोलल्यानंतर एक मध्ये अशी बातमी आली होती की जी भारतीय झेंडा असलेली जहाजं आहेत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न इराण करत नव्हतं आणि 2-3 जहाजं तेल आणि गॅस घेऊन भारतामध्ये पोहोचलेली आहेत गल्फ ऑफ हॉर्मुझ मध्ये, जो आपल्या मुत्सद्देगिरीचा आपल्याला एक विजय मानायला पाहिजे, कारण बाकीच्या देशांची जहाजं ते अलाउ करत नाहीयेत। आता जी आपले म्हणजे अनेक इतर राष्ट्रांच्या जहाजावरती भारतीय नाविक सुद्धा काम करतात, तर त्यांच्यावरती सुद्धा हल्ला व्हायला नको अशी आपली भूमिका आहे। आणि याच्याशिवाय आपले खास तर काश्मीरचे काही विद्यार्थी 1400 का 15,000 मला वाटतं हे अजून सुद्धा इराणमध्ये आहेत तिथे, तर त्यांची सुरक्षा सुद्धा आपल्याकरता महत्वाची आहे। तर म्हणून जे भारतीय इराणमध्ये अडकलेले आहेत, जे भारतीय जहाजांवरती प्रवास करून गल्फ ऑफ हॉर्मुझ मधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत, या सगळ्यांचं रक्षण करणं हे आपलं काम आहे। आणि त्या निमित्ताने ते म्हणजे मोदी या राष्ट्रपतीशी त्यांच्या बोलले, त्यांना नेमकं निष्पन्न काय होईल आपण बघूया।